रमेश ऑप्टिशियन गडहिंग्लज। रमेश सावंत औनाळकर यांचे गेली 35 वर्ष गडहिंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण। नंबरी चष्मे, फॅन्सी गॉगल्स, ब्रँडेड फ्रेम्स, ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गडहिंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण। मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध। रमेश ऑप्टिशियन, सुपर मार्केट, लक्ष्मी रोड, गडहिंग्लज। सुप्रभात हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक यांनी आज गडहिंग्लजमधील फुटपाथवर लॉंग मार्च करीत फुटपाथ हा नागरिकांसाठीच आहे हे सिद्ध करत फुटपाथवर चालण्याचं गडहिंग्लजकरांना आवाहन केलं। प्रथमतः गडहिंग्लजचा नागरिक म्हणून प्रशासनानं जे फुटपाथ रिकामे केलेले आहेत त्यांचा मी आभारी आहे आणि असंच त्यांनी लक्ष ठेवून हे नेहमी रिकामा ठेवावा। आणि आमच्या पूर्ण हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे आम्ही गडहिंग्लजकरांना सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी पादचारी मार्ग म्हणजे फुटपाथवरच चालावं। पाठीमागची दुरुस्ती सगळी झाली पाहिजे, लोकांना चालता येत नाही, मोठं व्हायला पाहिजे आणि हा चढ उतार तेवढा जो आहे तो कमी करायला पाहिजे। म्हणजे नागरिकांनी रस्त्यावर जाऊ नये। काही ठिकाणी फुटपाथवर अजूनही म्हणजे रिकामे क्रेट ठेवायचं किंवा काही बुट्ट्या ठेवायचं किंवा अजूनही सगळं ठिकाणं बसलेलं असते, त्या गोष्टी घडू नये। लोकांना साहेब फुटपाथ पण लगायचं आहे कालच्या रविवारी एक असंच फुटपाथवर न चालण्यामुळं म्हणजे आणि रोड क्रॉस करताना एक ॲक्सिडेंट झाला आणि मागचा गोव्याचा एक मृत झाला त्यामध्ये। तर गडहिंग्लजकरांनी ह्याच्याबद्दल सावधानता बाळगावी आणि फुटपाथवरच चालावं। 9 वाजता कशाला इथं लोकांना चालायचं फुटपाथ आहे अपघात व्हायला पण जाऊ शकता आणि दुसरी बसामध्ये बाकीची पण बसते पण असते आणि बाकीचे लोक बसायला काही व्यापारी सकाळच्या पिरियडमध्ये तिथं बसतात तर तेही प्रशासनानं त्याची दखल घेऊन त्यांना हटवावं। फुटपाथवर चालणं हे अभियान राबवलं, त्यामध्ये आम्हाला बरेच हे सुधारणा झालेले दिसले आणि काही अजून तळवाले वगैरे आहेत त्यांची पण प्रशासनानं हे करून काम करावं आणि सगळ्या नागरिकांनी फुटपाथ जास्तीत जास्त उपयोग करावा असं मला हे जरासं मॅडम अवघड आहे। अवघड आहे, वयस्कर लोकांना लक्षात घ्या, ही दुरुस्ती व्हायला पाहिजे इथं आणि ज्येष्ठ नागरिकांना जमणार नाही। आमचे डॉक्टर साहेब मागे आले चालतानाच, मग घरला म्हणून ते बरं झालं, ते पडले असते पण ते तसं होऊ नये यासाठी ही सुधारणा व्हायला पाहिजे। यासाठी बघा काय काय करूया बघा मिळून। चढताना काय प्रॉब्लेम आले तुम्हाला? दोन्ही हात गुडघ्यावर ठेवल्याशिवाय म्हातारा माणूस या फुटपाथवर येत नाही। असं फुटपाथ जगात एकच आहे गडहिंग्लजमध्ये। फुटपाथ ही उंची शक्यच नाही नाहीच, याला फुटपाथ म्हणताच येणार नाही, याला गटरच म्हणायचं आहे। लोकांना चढायचं जर डोक्यावर असेल तर तो येऊ शकतो का? नाही, पिशवी हातात घेऊ येत नाही, तो सरळ रस्त्यावरच चालतो। मग ह्या फुटपाथचा उपयोग काय झाला का आमच्या सरकारला? माणसाला तर काहीच उपयोग नाही, तर त्याच्यात सुधारणा
ट्रॅफिक पोलीस हे सकाळी 8 ते रात्री 8 ह्या स्टाफला नेमा, म्हणजे तुम्ही जरा सुधारणा होईल गडिंग्लजची. वयस्करांना पण त्याच्यावरती चालता आलं पाहिजे. तर हे चालताना ते त्या पद्धतीनं रोड बनवला पाहिजे. तर त्याची जी उंची आहे एकूण खड्ड्यात उडी मारल्यासारखं असं होऊ नये, चालता यावं ह्याचा विचार करून त्या पद्धतीनं बनवावं. सामान्य नागरिक म्हणून मी एवढं सांगू शकतो, गडिंग्लज नागरिक आता फुटपाथवरून जे चालणं सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं एक समाधानाचं वातावरण तयार झालेलं आहे. फुटपाथवर बसणारे व्यापारी असू देत किंवा नागरिक असू देत, त्यांच्यामध्ये सुद्धा एक जागरूकता तयार झालेली आहे. ग्राउंडवरून येताना आता फुटपाथवर आम्ही आलो ना, आता त्याचा अनुभव असा आला की एक 90% परिणाम झालेला आहे. आता फुटपाथ रिकामं दिसतंय आणि काही फळवाल्यावर एक थोडे अजून बसतात, ते सुद्धा अजून पण बंद होईल. फक्त ह्याच्यामध्ये नेहमीपणा राहिला पाहिजे. असंच ह्याच्यामध्ये जर पोलीस प्रशासनामध्ये जर खंड जर पडला तर लोक परत सगळं हातगाडीवर बसतील ह्याच्यावर आणि परत होतं तसंच तयार होईल. त्याच्यामुळं पोलीस प्रशासन असू दे किंवा नगरपालिका अतिक्रमण विभाग असू दे, त्याचं वरचेवर ह्याच्यावर लक्ष राहिलं पाहिजे. संपूर्ण फुटपाथ हा मोकळा म्हणजे मोकळा झाला पाहिजे. त्यासाठी हा फुटपाथ सगळं हे काम पूर्ण करून मोकळा झाला पाहिजे. अजूनही अर्थ आहे त्याच्यामध्ये, हे पूर्ण मोकळे व्हायला पाहिजे. राजमाने साहेब आमच्या हास्य क्लबचे मेंबर आहेत आणि रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत. मुंबईमध्ये काम केलेले आहेत. त्यांचा ह्या क्षेत्रात प्रचंड अनुभव आहे. पोलिसांनी शिस्त लावलेली आहे की 9च्या 9 दिवस राहायला नको. आणि सकाळी आता आज सण आहे, ट्रॅफिक आता काय व्हायला लागलं हे दिसायला लागलं. तिथं पोलीस आता एवढ्या लवकर येऊ शकत नाही. त्यांची ड्युटी 9ला चालू होणार. तिथं 7पासूनच पाहिजे. संडेला पण सकाळी 7लाच पोलीस नेमला पाहिजे. आणि संध्याकाळी गडबडीने घरी जातात, अधिकारी घरी जातात, स्टाफही त्यांच्या मागं घरी जातो. तिथं कोणाची देखरेख नसते. ते असं नको आहे. ही व्यापारपेठ जर सुधारायची असेल तर 24 तास त्यांना द्या. रात्री लाईट इथं व्यवस्था जरा सिग्नल व्यवस्था करून घ्या म्हणावं. डिंपर म्हणून एक असतं, मला थोडा अनुभव आहे त्यातला. डिंपरची व्यवस्था का करायची, आता माणूस इथं क्रॉस करतोय त्यावेळी तरी निदान ते डिंपर लोक बघतील आणि इथनं आपल्याला स्लो जायला पाहिजे. आणि लांबनं जो गाडी स्पीडने येतोय त्याला काही दिसत नाही. माणूस चालत क्रॉस करत असतोय तर त्याला माहीत नाही की हे 2 सेकंद 4 सेकंद 5 सेकंद त्यावेळी गाडी त्याची तोपर्यंत आमच्या जवळ आलेली असते. त्यासाठी डिमर लाईटची व्यवस्था पहिला करा म्हणावं, की जी गरज आहे ह्या रोडला. आणि बाकीचं ट्रॅफिक सिग्नल नंतर केलं तरी चालेल. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं फुटपाथ हा नागरिकांसाठी मोकळा केलेला आहे आणि असंच त्यांचं कार्य पुढं चालू राहावं याबाबत आम्ही हास्य क्लब आणि ज्येष्ठ गडिंग्लज नागरिकांच्या तर्फे त्यांचा आभार करतो आणि आमच्या हास्य क्लबतर्फे स्वागत करतो.